मराठा आरक्षणावरील आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवरील स्पेशल रिपोर्ट आपण पाहिला। आता वळूया राज्यातल्या इतर विषयांकडे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोरेंना संस्कृतमध्ये पत्र लिहिलंय। या पत्रातून हक्कभंग प्रस्ताव टाळण्यासाठी माफी मागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। वेळ आलीच तर तुरुंगात जायला तयार असल्याचंही सुषमा अंधारेंनी म्हटलंय। हक्कभंग प्रस्तावावरून सुरू झालेला हा वाद नेमका काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। हक्कभंगाच्या प्रस्तावावर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा। तुरुंगवास झाला तरी 72 माफी मागणार नाही। सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना संस्कृतमध्ये लेखी उत्तर। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हक्कभंग प्रस्तावाला उत्तर देताना माफी मागणार नसल्याचं ठामपणे सांगितलंय। यासाठी तुरुंगवास भोगण्याची तयारी सुषमा अंधारे यांनी दाखवली आहे। मी गुन्हाच केलेला नाहीये, एक नकळत चूक आहे। त्याच्यासाठी मला खिंडीत पकडून जर कोणी झुकवायचा प्रयत्न करत असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही। भलेही त्यासाठी कुठलीही शिक्षा झाली, तुम्ही मला तुरुंगात जरी टाकलं तरी मोडेन पण वाकणार नाही, मी माफी मागणार नाही। सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंना संस्कृतमध्ये पत्र लिहून माफी मागणार नाही असं ठणकावून सांगितलंय। या पत्राचा मराठी अनुवाद पाहूयात। संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशिला ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबारमध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांतजी पाटील करत होते, तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही? निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही। भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे। ललित पाटील प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे या आमदार रवींद्र धंगेकरांना बोलू देत नाहीत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता। पण धंगेकर हे विधानसभेचे आमदार असून गोऱ्हे या विधान परिषदेच्या सभापती आहेत। ही दोन्ही वेगळी सभागृह आहेत। या वक्तव्यानंतर वादाला सुरुवात झाली होती। सभापती महोदया असणाऱ्या त्या खुर्चीबद्दल मला प्रचंड आदर आहे, पण त्या खुर्चीतली व्यक्ती किती पक्षपातीपणाने वागू शकते याचं मला आश्चर्य वाटतं। ठीक आहे, मी सभागृहाच्या बाहेर आहे, पण ललित पाटील प्रकरणात माझ्यासोबतच इतक्या ताकदीने हा मुद्दा लावून धरणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर त्या सभागृहात होते। नीलम गोऱ्हे यांनी रवींद्र धंगेकर यांना सभागृहामध्ये आपण हे प्रकरण लावून धरलेलं आहे, आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे, आपण याच्या संबंधाने बोलावं असं का निर्देश दिले नाही? सुषमा अंधारे यांच्या या आरोपानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली होती, तर नीलम गोऱ्हेंनी माफी मागण्यासाठी 8 दिवसांचा वेळ दिला होता। सुषमा अंधारे पण माहिती न घेता त्या आता एक नेते आहेत, उपनेत्या की काय शिवसेनेच्या उद्धव उभाटाच्या, तर त्या पण अशा कसा बेजबाबदार बोलू शकतात? आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील, माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतुआरोप आरोप करणार असतील तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही। माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्कभंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या। पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीने किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले असं त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे। हे मी आता इथून चेअरवरून सांगते आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं 8 दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे। या संदर्भात सुषमा अंधारेंनीही ते वक्तव्य अनावधानानं झाल्याचं म्हटलंय, पण लेखी माफी मागण्यास नकार दिलाय। परंतु हा गुन्हा नव्हे, हा अपराध तर अजिबात नव्हे की ज्याच्यासाठी फार मोठी शिक्षा वगैरे व्हावी। ही अत्यंत अनाहूतपणे स्लिप ऑफ टंग आहे, अत्यंत नकळतपणे झालेली चूक आहे। सुषमा अंधारेंविरोधातील कारवाईला खासदार सुप्रिया सुळेंनीही तीव्र विरोध केलाय, तर अजित पवार गटातील आमदार आदिती तटकरेंनी कारवाईचं समर्थन केलंय।
म्हणजे भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी पक्ष आहे. महिलांनी काही केलं ना की त्यांना ते झेपत नाही आणि आवडत नाही, हे त्यांच्या DNA मध्ये आहे. मी अनेक तुम्हाला उदाहरणं देऊ शकतात. त्याच्यामुळे ते महिला विरोधी आहेत. त्यांना महिला कर्तृत्ववान झालेल्या, सक्षम झालेल्या हे त्यांना आवडत नाही. हे अनेक त्यांची उदाहरणं, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. त्याच्यामुळे अशा गोष्टी, जी महिला एखादी गोष्ट बाहेर बोलती, लोकशाही आहे, पण यांना लोकशाही नको आहे. ह्या देशामध्ये दडपशाही झालेली आहे. पण उपसभापती नीलमताई गोरे यांचं कामकाज आणि त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहता तसं नियमाबाह्य किंवा नियमात न बसणारी कारवाई किंवा तशा पद्धतीच्या प्रोसिजर ते निश्चितच करणार नाही अशी मला खात्री आहे. सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे आता अंधारेंवर हक्कभंग दाखल होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.